हॅलो. ऑफकोर्स दिव्या, यू आर माय बेस्ट फ्रेंड. तू पार्टी ठेवलीस आणि मी आले नाही असं कधी झालंय का? पण यावेळेला खरंच पॉसिबल नाही आहे. आय एम सॉरी. आणि तू पण असं लास्ट मोमेंटला सांगितल्यानंतर मी कसं मॅनेज करणार आहे सांग. प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड. अगं मॉमने सीटच्या कंपनीला खूप महत्त्वाचं काम दिलंय आणि त्याची आज डेडलाईन आहे. तुला कळतंय ना, आमच्या लग्नाचा प्रश्न आहे अगं. सीटचा कॅलिबर मॉमला दाखवायची हीच संधी आहे. त्यामुळे यावेळेला खरंच पॉसिबल नाही आहे. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. हे बघ, आता पण मी सीटच्या बिल्डिंग खालीच उभी आहे. तो पण घरात बिचारा कामच करत असेल. तुला माहिती आहे ना तो किती फोकस्ड आहे. तो घरात काम करत असेल आणि घरात पिन ड्रॉप सायलेन्स. ओके बाय. सिद्धार्थ सिद्धार्थ देशमुख. अरे माझीच रूम मला ओळखता येत नाहीये. अरे हीच रूम आहे ना ती? हो काका, ही तुमचीच रूम आहे. अरे मग काय अवस्था करून ठेवली आहे माझ्या रूमची? सिद्धार्थ, हा तुझ्याशी बोलतोय का मी? बोला काका. आधीच सांगून ठेवतोय, मी कुणाचाही काका नाही, समजलं? मला एक सांग, ही रूम आहे की रेल्वेचा डब्बा? रूम. अरे मग रेल्वेच्या डब्यात घुसतात तसे हे सगळे भसा भसा इथे का घुसले? नशीब हे तुझे मित्रच आहेत, नाहीतर. थांबा, मी बघतो. थांब, मी बघतो आणखी कोण कोण येत आहे ते. आपण कोण? प्रश्न चुकीच्या दिशेने आलाय. हा प्रश्न खरं म्हणजे मी विचारायला पाहिजे. आपण कोण? मी इथे सिद्धार्थला भेटायला आले. हो का? या या, सिद्धार्थची ओळख करून देतो. आत या, तुमची भेट करून देतो. सिद्धार्थ सिद्धार्थ देशमुख. आता फ्लॅटवर मुलींनाही बोलवायला लागलात. सिद्धार्थ, हे असलं काही खपवून घेणार नाही मी. एक मिनिट, काहीतरी गैरसमज होतोय. हा सिद्धार्थ नाहीये. काय? तुम्ही कोणाला भेटायला आलात? सिद्धार्थला. अरे मुलीलाही फसवता का तुम्ही आता? सिद्धार्थ देशमुख. एक मिनिट काका, हा सिद्धार्थ देशमुख आहे आणि याने मला फसवलं नाहीये. अरे पण सह्या याने केल्या. हो पण सिद्धार्थ मीच आहे. म्हणजे तू पण इथेच राहतो का? आणि तू? मी पण इथेच राहतो. अरे लाज नाही वाटत हे सगळं बोलायला? खोटं बोलून माझ्या घरात राहतात आणि राहता आणि वर घर भाडंही देत नाही. अहो, मी अमितला पैसे दिले होते. अरे सिद्ध्या, माझ्याकडून ते खर्च झाले. खर्च झाले? असे कसे खर्च झाले? माझी एकुलती एक आई आजारी होती. अरे पण तुझी एकुलती एक आई कोल्हापूरला राहते ना? कोल्हापूरला माणसं आजारी पडतात काका. अजिबात काका म्हणू नका मला. चोर आहात तुम्ही सगळे. माझ्या घरात मी चोरांना जागा देणार नाही. आणि मी चोरांचा काका नाहीये. मी पैसे देतो काका तुमचे. तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघायचं. बस संपलं. सिद्धार्थ, चल उचल, चला सगळं सामान उचला तुमचं. चला निघा, आवरा, चला फटाफट. हा, इकडनं नाही, इकडनं जायचं बाल्कनीतून. काका, आपण 6व्या मजल्यावर राहतो. हो, मग आता हा काका तुम्हाला 6व्या मजल्यावरून फेकून देणार आहे खाली. एक मिनिट, मी सिद्धार्थशी बोलू शकते का काका? बोलू? अगं चांगला थोबडून काढ त्याला. हो, आमचं लग्न ठरलंय. लग्न? मोडा ते लग्न. अजिबात याच्या नादाला लागू नको. हो पण आमचं लग्न. मी लावून देतो लग्न. माझ्या भावाचा मुलगा आहे, चांगला शिकलेला आहे, रेल्वेत नोकरीला आहे. लग्नानंतर तुम्हाला फुकट प्रवास करता येईल. तुझा फोटो मला दे, आजच पाठवतो मी त्याच्याकडे.
ठीक आहे, त्याआधी मला जरा सिद्धार्थशी बोलायचंय. सिट, चल, मला बोलायचंय तुझ्याशी. चल. सिट, काय चाललंय हे सगळं? ही मुलं इथे राहतात, मग ही गोष्ट का लपवलीस माझ्यापासून? अगं लास्ट टाइम तुला सांगितलं तेव्हा पार्टीसाठी आली आहे तसं सांगितलंस तू मला. सिट, प्रॉमिस केलं होतंस तू मला, तू कधीच खोटं बोलणार नाहीस माझ्याशी. हो, पण हे खोटं मी प्रॉमिस करायच्या आधी बोललो होतो. आधी तरी का बोललास? तुला गर्दीची भीती वाटते तुझ्या काळजीपोटी. सिड, गर्दीची भीती वाटते मला. गर्दी आहे असं ऐकल्यावर नाही घाबरत मी. तुला कळतंय का? मी आदिती, अगं तुला लागलं तर नाही ना? नाही लागलंय मला. असंच पाहिजे. आता लग्न मोडलं म्हणून समजा. बघताय काय माझ्याकडे? हा, माझं घरभाडं कधी देणार ते सांगा. किती आहे? हा, सांगा ना किती आहे? ते 6 महिन्याचं. एकदा पगार उद्या हो, देतो. तुमच्या तोंडावर फेकून मारतो. माझ्या तोंडावर माझेच पैसे फेकून मारणार? माझा अपमान माझ्याच घरामध्ये. चला, चालते व्हा इथून लवकर. काका, तो चुकून बोलला. काका मेला, वारला. अहो काका, ऐका तर ऐका. मला ऐकायला येत नाही. चला, निघा अहो, निघा तुम्ही. चाल तुमचं. चला आवरा. शोधा आता दुसरी लोक. चला, निघा. हे भावांनो, सिद्ध्यानं आधी तर आतमध्येच राहिले. जाऊ दे रे, तेवढ्याच त्या दोघांना एकमेकांसाठी वेळ मिळेल. सिड, अजिबात वेळ नाहीये आपल्याकडे. आणि तुझं काय चाललंय? मॉमने केवढं मोठं टार्गेट दिलंय तुला आणि तू 5 मिनिटात फाईल घेऊन येईन असं सांगितलंय मी मॉमला. बस, हे बघ, तेच करतोय मी. अगं आता फ्लॅटचे ओनर अचानक आले, त्याला मी तरी काय करणार? अगं सकाळपासून काम करतोय मी. मला पण टार्गेट पूर्ण करायचंय, मला पण स्वतःला प्रूव्ह करायचंय. सकाळपासून काही खाल्लं पण नाहीये मी. काय? तू उपाशीपोटी काम करतोयस? सिट, तुला कळतं की नाही? असं उपाशीपोटी काम नसतं करायचं. नाही, हे टार्गेट वगैरे सगळं बाजूला राहू दे. तू आधी काहीतरी खाऊन घे. खूप भूक लागली असेल ना? थांब, मी बनवते तुझ्यासाठी काहीतरी. तू बनवणार? हो. काय खायचंय तुला? काही खाईन मी, पण तू करणार आहेस? गणपतीच्या दिवशी भाजी नव्हती का बनवली मी? अगं तेव्हा मोठ्या बाई, पल्लू आकी, नानी आकी सगळ्या तुझ्या बरोबर होत्या. आता एकट्याने असं म्हणजे? करेन मी मॅनेज. तू फक्त सांग तुला काय खायचंय आणि मग तू तुझं काम कर. सेट, बोल ना, काय खायचं तुला? धपाटे. नाही, आता नाही मारणार मी तुला. नको, असू द्या दिदी. मला उपाशीपोटी काम करायची सवय आहे. मी माझं काम करतो. सेट, सांग ना काय खायचंय? अगं अदिती, तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय मी. धपाटे हा एक खाण्याचा पदार्थ आहे. हो का? हो. ठीक आहे, मी धपाटे करणार तुझ्यासाठी. आदिती ऐक ना. आदिती अगं. सीट, अरे हे सगळे कुठे गेले? नशीब त्यांचं. हा? नशीब बरं झालं ते गेले. गर्दी नाही ना आता. हा, आता तुझं काम सुद्धा शांततेत छान होईल आणि मी धपाटे बनवायला जाईल. अगं कशाला, राहू दे, मी असंच काम करीन. नाही, मी धपाटे बनवणार आहे. तू जा, तुझं काम कर. जा, ऐक माझं. जा जा जा. ओ गॉड, हे काय सगळं? आदिती, सिडला धपाटे बनवून खायला द्यायचे असतील तर हे सगळं सुद्धा करावं लागेल.
धपाटे, थोपटे, थोपटुंगी, काय आहे सगळं? यातले एकही खायचे धपाटे नाही आहेत. काय करू काय करू? येस, मोठ्या बाई. काही नाही का, डोकं दुखतंय? नाही नाही, ताप नाहीये, मळमळत आहे फक्त. जिरं घेतलं की बरं वाटेल. हॅलो आदिती, कशी आहेस का बेटा? मी बरी आहे. तुम्ही कशा आहात? मी पण बरी आहे. सहज फोन केला होतास? मोठ्या बाई, प्लीज एक मदत कराल? अगं प्लीज काय, काय असेल ते हक्कानं सांगायचंस. बरं, मला धपाटे कसे बनवायचे ते सांगा ना. अगं बाई, धपाटे का? काही अवघड नाही त्याच्यात. घरच्यांना खायचे आहेत का? नाही नाही, सिडला खायचे. अच्छा, म्हणजे सीधा आलाय का तुझ्याकडे? नाही, मी सीटच्या फ्लॅटवर आले. तू आत्ता सीटच्या फ्लॅटवर? हो. मोठे बाई, सांगा ना कसे बनवतात धपाटे आणि काय काय लागतं? हो सांगते ना. हे बघ, गहू, बाजरी, ज्वारी, तांदूळाचं पीठ, उडदाचं पीठ. मोठ्या बाई, ही सगळी पिठं कुठे मिळतील? अगं तू मागे वळ, मागच्या खणात ठेवली आहे बघ सगळी. त्याच्यावर मी लिहून ठेवलंय सगळं. आदिती, सीध आहे का ग तिथे? नाही, तो बेडरूम मध्ये आहे. मोठ्या बाई, पिठं सापडली. हो, ती सगळी पिठं मिक्स करून घे. हा, नंतर मिरची, कोथिंबीर, आलं आणि जिरं हे मिक्सर मधनं काढून घे. पीठ जरा जास्ती घे. हा, 5-6 लोक असतील ना? नाही, आम्ही दोघंच आहोत. दोघंच? सिद्धूचे मित्र कुठे गेले? ते बाहेर गेलेत. मोठ्या बाई, हे सगळं मिक्सर मध्ये बारीक करून घेतल्यानंतर काय करायचं? ते पिठात टाकायचं आणि चांगलं मळून घ्यायचं. बाई गो, काही गोंधळ व्हायला नको. नाही नाही, मी घेईन सगळं सांभाळून. हा, पीठ मळल्यानंतर सुती कापड घे, ते ओलं कर आणि ओल्या हातानंच धपाटे थाप. आदिती, धपाटे झाले झाले तू घरी जाणार असशील ना? ते आता सीटच्या कामावर डिपेंड आहे. मोठ्या बाई, हे धपाटे थापले त्याच्यानंतर ते तव्यावर टाकायचे. अगं पण सिद्धूचं काय काम असतं इतक्या रात्री? आणि असेल तर असू दे, हं, त्याला करू दे. तू जा घरी. रात्र झाली आहे ना बेटा, रात्री घरी जावं. जाशील ना? हो हो मोठ्या बाई. नाही, त्याच्या आधी ना, हे सगळं विसरायच्या आधी मी धपाटे थापून घेते. ठीक आहे मोठ्या बाई? काय ग? थँक्यू. मी करते तुम्हाला नंतर फोन. बाय. काय म्हणायचं आहे पोरांना? सिद्धूला तरी अक्कल हवी ना? एवढ्या रात्री दोघं एकटेच घरी? काय भलतं सलतं करून बसले तर? पल्लू, पल्लू. हा मोठ्या बाई, काय झालं? काय झालं? काय झालं? ही काय वेळ आहे का सिरियल बघायची? कोणत्या वेळेला काय करावं हेच कळत नाही तुम्हाला. अहो नाही, तुमच्या मनाला वाटेल तसं वागा. मी काय बोलणार? मोठ्या बाईंचं काय झालंय? ताई, काय हा सगळा पसारा? आवडते ना मी. आता आवरून काय उपयोग? सगळा घोळ घालायचा, नंतर लोकांच्या जीवाला घोर लावायचा. यात घोर लावण्यासारखं काय झालं? मोठे बाई, नानीला जरा लवकर पाठवता का? कधीच थांबली मी. मुलगा एकटाच आहे घरी. हो, एकटाच आहे ना, मग कशाला काळजी करता? काळजी तर मला वाटते. कसली काळजी? नाही नाही, कसली नाही.
अहो मुलगा एकटाच आहे, पण उगाच भलत असेल तर काही व्हायला नको ना. भलतं सलतं म्हणजे? कोणाला बोलू नका. त्या बुचकुळ्यांच्या पिंकीला दिवस गेले, घरचे सगळे बाहेर गेले होते. घरात ती आणि त्यांचा घरचा पाहुणा मुलगा, दोघच घरात. मग कळलं की तिला लग्नाआधीच दिवस गेले. आजकालच्या पोरांना ताळतंत्रच राहिलेलं नाही कसलं. लग्न होईपर्यंत सुद्धा धीर नसतो. अहो काय बोलताय? दुसऱ्यांच्या मुलाबद्दल असं बोलणं बरं नाही. मला अजिबात आवडत नाही. हे घ्या तुमचे लाडू. लाडू नाही ग नानी, साडी फॉल बेडिंगला दिली होती ती हवी. अगं बाई हो का? सॉरी सॉरी, आणते मी लगेच. काय ग? त्या बुचकुळ्यांच्या पिंकी बद्दल तिला दिवस गेले ते मी मोठ्या बाईंना सांगितलं. ते तर एकदम अस्वस्थ झाल्या, वरून माझ्यावरच चिडल्या, जसे काय त्यांनाच दिवस गेल्याची मी बातमी दिली. नानी खरंच असं काही नाही ना? नाही नाही, काहीतरीच काय. आता आजी होण्याच्या वयात आई, छे छे. सिड प्लीज फोन उचल ना, माझ्या हाताला पीठ आहे. सिड फोन उचल ना. मोठ्या बाई, हो, धपाटे झाले की नाही विचारायला फोन केला असेल. त्यांनीच रेसिपी सांगितली ना. हा मोठी बाई. सिद्धू, तू कसा आदितीचा फोन उचललास? आदिती अजून तिथेच आहे का? हो, माझ्यासाठी धपाटे बनवते. सिद्धू, तुला पण कळत नाही का? काय झालं? अरे तुम्ही दोघं चांगल्या घरातली मुलं आहात. बघ किती वाजले ते. मोठी बाई, मी जरा कामात आहे, तुला नंतर फोन करतो. सिड, ही रोमॅन्टिक व्हायची वेळ नाहीये. जा तू तुझं काम कर. सिड, केसांशी नको ना खेळू, जा प्लीज. सिद्धू, काय काय चाललंय? हॅलो सिड, काय करतोस? काय करतोय ग तो? सिड, जवळ नको येऊ प्लीज, जा. आपलं लग्न होणार आहे. गधड्या झालं नाहीये ना अजून. हो का? पण त्याआधी तुझं काम कम्प्लीट कर, जा. नाही. म्हणजे सिद्धू, लांब राहा तिच्यापासून. जा. नाही. जा. नाही. सिड प्लीज. नाही. जा. हे बघ, मोठ्या बाईने फोन चालूच ठेवला. कामाच्या बाबत काय लक्षातच राहत नाही तिच्या. हॅलो, आता तू पण लवकर काम कर, जा. हो का? गालावर पीठ लागले, नाकावर पण. सिड, अनरोमॅन्टिक. जा.